यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चर्चेत आहेत। यावरून त्यांच्यावरती जोरदार टीका होतीये। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा कोकाटेंचे कान टोचलेत। नुकतेच त्यांनी कृषी मंत्रिपद म्हणजेच ओसाड गावची पाटीलकी असल्याचं म्हणत जाणीवपूर्वक आपल्याला हे खातं दिल्याचं विधान केलं होतं। त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। दरम्यान या सगळ्या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र माणिकराव कोकाटेंना काय सल्ला दिला बघा। त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे फार महाग आता मला जास्त महागात पडतं। तटकरेंनी गोगावलेंवरती नॅपकिनवरून निशाणा साधला होता। दरम्यान भरत गोगावलेंनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेल्या मेळाव्यातनं तटकरेंचा समाचार घेतला। तर भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे आणि ओबीसी नेते नामदेव ऐलवाड यांच्यामधील ऑडिओ क्लिप समोर आली आहे। आमच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी लक्ष्मण हाके यांचा दबाव होता असं शेखर कुंटे म्हणाले। आर्थिक तडजोड करून अर्ज मागे घेतला असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत हाकेंनी ओबीसी उमेदवारांना उभं करून तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकरमध्ये उमेदवारांकडून पैसे घेऊन हाकेंनी ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा आरोप केलाय। ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना आली त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही, लगेचच निवडणुका आल्या, त्यामुळे तपासणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही। आम्ही आवाहन केलं होतं ज्यांना गरज आहे त्यांनीच याचा लाभ घ्यावा, मात्र आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाहीत, मात्र यावरती नक्की मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एक कार्यक्रमामध्ये एकत्र आलेत। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या जवळ असल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलं। पालकमंत्री पदावरनं काही अडलं का असं म्हणत नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल विचारत उत्तर दिलं। माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात। अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना हा सल्ला दिला। काँग्रेस पक्षाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना तंबी द्यावी असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले। म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावला। सांगलीच्या मिरजेत ते बोलत होते। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं। बॅनरवरती ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय। हगवणे कुटुंबानं जेसीबी खरेदीमध्ये बंदुकीचा धाक दाखवत 11 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं होतं। पोलिसांनी हा जेसीबी जप्त केला असून उद्या लता हगवणे आणि शशांक हगवणेचा पिंपरी म्हाळुंजे पोलीस ताबा घेणार आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी सकल मराठा समाजानं आक्रमक पाऊल उचलत आत्मपरीक्षण बैठक घेतली। या बैठकीत विवाहासाठी एक आचारसंहिता तयार करण्यात आली। सुनांचा छळ करणाऱ्यांची रोटीबेटीचा व्यवहार करणार नाही असा निर्धार करण्यात आलाय। निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील 249 पोलीस निरीक्षकांची बदली झाली। यात बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे, तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची मुदतीआधीच बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी कॅट न्यायालयात धाव घेत शासनाच्या आदेशावर स्थगिती मिळवली आहे। सोलापुरातील रेनगर आणि साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना 17 कोटींचा कर माफ करण्यात आलाय। कुंभारीच्या माळरानावरती वसलेल्या रेनगर आणि मीनाताई साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। बीडच्या अंबाजोगाई इथल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत चौकशीला सहकार्य करा असं म्हणत व्हॉट्सअप कॉलवरनं तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबाजोगाईत घडला। विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं फसवणूक केली। फेस टाईम कॉलमुळे निलेश चव्हाण ट्रेस झालाय। घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं निलेश चव्हाणला महागात पडलं असून पिंपरी पोलिसांनी निलेश चव्हाणवर कारवाई केली। छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात पोलिसांनी आणखी 2 जणांना अटक केली। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 12 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे।
मुंबईमध्ये कस्टम्स अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करी विरोधात मोठी कारवाई केली. थायलंडहून भारतामध्ये परदेशी सरडे आणणाऱ्याला मुंबई विमानतळावरून अटक झाली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्व स्नान होणार आहेत. 31 ऑक्टोबर 2026 पासून ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं 4,000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर जलसंपदा मंत्र्यांनी चांगली योजना तयार केल्याचं म्हणत फडणवीसांनी गिरीश महाजनांचं कौतुक केलं. फडणवीस यांनी मालेगावातील रस्त्यांची पाहणी करावी. ते फक्त कुंभमेळ्यात गुंतवून घेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तर कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री दिल्याचं म्हणत महाजनांवरती सुद्धा टोला लगावला. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चर्चेत आहेत. यावरनं त्यांच्यावरती जोरदार टीका होतीये. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा कोकाटेंचे कान टोचलेत. नुकतंच त्यांनी कृषी मंत्रिपद म्हणजेच ओसाड गावची पाटीलकी असल्याचं म्हणत जाणीवपूर्वक आपल्याला हे खातं दिल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. दरम्यान या सगळ्या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र माणिकराव कोकाटेंना काय सल्ला दिला बघा. त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे फार महाग. आता मला जास्त महागात पडतं. आणखी एक मोठी बातमी आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या हगवणी कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जेसीबी खरेदीमध्ये बंदुकीचा दाग दाखवत 11 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हा जेसीबी जप्त केलाय. आज लता आणि शशांक हगवणेचा ताबा पिंपरी म्हाळुंगे पोलीस घेणार आहेत. प्रकाश येळवंडे नामक व्यक्तीनं दिलेल्या तक्रारीवरनं पिंपरी म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यानंतर पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी पूर्व विभागात सुनील टिंगरे आणि पश्चिम भागात सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे. प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करत रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देण्यात येणार आहे. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईकांनी केली. तर याचा फायदा ई शिवनेरीसारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे. सरकारी आणि खासगी अनुदानित शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आतापर्यंत 78.20% पुस्तकं जिल्ह्यामध्ये पोहोचली आहेत. मोफत पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या पुण्यातल्या डेपोतनं जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये पोहोच करण्यात आली आहेत. मुंबई नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते इगतपुरी हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा 5 जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचं निश्चित करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीतील नोंदणीमध्ये 1 जूनपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली. 4 वर्षीय BA, BSc, BEd अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेनं घेतलाय. त्यामुळे रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याच्या सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिल्या आहेत. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आलंय. सीए परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होईल. उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै आहे. आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे.
पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकर सुरू झालाय. पावसामुळे मासेमारीवरती परिणाम झाल्यामुळे बाजारात ताज्या माशांची आवक घटली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापरासाठी सुकी मच्छी साठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय. राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1.71 कोटी असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे. महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचं प्रमाण गेल्या 3 वर्षात लक्षणीय वाढलंय. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया, डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. राज्यातील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या 17 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला. यंदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात 19 दिवस पाऊस झाला. मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा यंदा विक्रम पहिल्यांदाच झालाय. या 19 दिवसात विक्रमी 378.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे, ज्याला डिजिपिन नाव देण्यात आलंय. याचा हेतू देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे शोधणं हा आहे. तर डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 4 आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तशी पावलं टाकली आहेत. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 600 रुपयांपासून ते 1,350 रुपयांपर्यंत दर मिळतोय. भुसावळ बाजारात कमीत कमी 1,000 रुपये दर मिळाला. जळगावच्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झालेत. एकतर्फी वाहतूक सुरू असून रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅव्हल्स उलटली अशी प्राथमिक माहिती मिळते. भुसावळ इथे आयोजित करण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा आणि वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून या क्रिकेट स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंची रक्षा खडसे, संजय सावकारे यांनी संवाद साधत खेळाडूंना मार्गदर्शन केलं. स्वतः रक्षा खडसे आणि संजय सावकारे यांनी बॅटिंग करून या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला. चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचं दिसतंय. यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाला, त्यामुळे ढगाळ वातावरणात शेतकरी मशागत करताना दिसतोय. मात्र शेतात कुठलं पीक पेरणी करावी अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. राज्य सरकारनं आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागानं केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकेल. कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुल द्वाराजवळच्या जलवाहिनीची जोडणी आणि नवी व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय. त्यासाठी पाणीपुरवठा आज दुपारी 1:30 वाजल्यापासून 3 जूनला सकाळी 7:30 वाजेपर्यंत केला जाईल. कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय अमर मिसाळला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात. उरणमधील सरकारी जमीन हडप करून परस्पर विकल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 7 महिन्यांपासून फरार होता. भिवंडी शहरातील एका मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या व्यावसायिक 70 लाखांचं कर्ज मिळवून देतो असं सांगत त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. या 24 जणांच्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला भिवंडी तालुका पोलिसांनी अखेर अटक केली. पुण्यातील स्वच्छता पथकानं बुलढाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली. 4 जणांच्या पथकानं स्वच्छता तपासणी करून गुण दिले. दरम्यान एका वर्षात 3 वेळा बस स्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचं पथकानं सांगितलं. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्तानं मुंबईतील यशवंत नाट्यगृह इथे मराठी बाणा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.